यानंतर एक मोठी दिलासा देणारी बातमी खास मुंबईकरांसाठी। मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेरीस संपलेला आहे। हा संप मागे घेण्याचा निर्णय झालाय। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेल्याची माहिती मिळते। टँकर असोसिएशनला दिलेल्या सर्व नोटिसा आता मागे घेतल्या गेल्यात आणि यापुढे कारवाई होणार नसल्याचं आश्वासन महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या वतीने दिलं गेलं। मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून वॉटर टँकरचा संप सुरू होता आणि आजपासून मुंबईमध्ये वॉटर टँकर पुन्हा एकदा सुरू होतील। मी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सगळे आमच्या मेंबर्सचे आभार मानतोय आणि तुमचे पण पत्रकारांचे आभार मानतो की आम्ही हा आता संप मागे घेण्यात येतोय। विनंती केल्याप्रमाणे मुर्जी काकांच्या विनंतीप्रमाणे मी मान्य करतोय की आम्ही हा संप मागे घेतोय आणि गेल्या 4 दिवसापासून सगळे कमिटी मेंबर जे अथक प्रयत्न करतात, हरबंश सिंगमुळे आम्ही आशिष शेलार साहेबांकडनं खूप मदत घेतली। मुर्जी साहेबांमुळे आम्ही सीएम कडे गेलो, आमचा प्रश्न सांगितला।